नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार। 22 डिसेंबर 2025 रोजी माझं अपहरण करून मला मारहाण करण्यात आली। मी त्यावेळेस पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली। त्या कंप्लेंटमध्ये 3 नाव आहेत। प्रमुख सूत्रधार आमदार प्रताप पाटील चिखलीकर, त्यांचे चिरंजीव प्रवीण पाटील चिखलीकर, माजी आमदार मोहन हंबर्डे। राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नांदेड दौऱ्यावर आले असता मी त्यांची नांदेड विमानतळावर भेट घेतली। त्यांना निवेदन सादर केलं, त्यांच्याकडे संपूर्ण पुरावे दिले गुन्हेगाराशी संबंधित असलेले, आणि त्यांना विनंती केली की या प्रकरणात या नांदेडमध्ये खूप गुन्हेगारी वाढलेली आहे। माझं 3रं अपहरण आहे। यापूर्वी संतोष वडवळेचं अपहरण झालं, गौरव कोडगिरीचं झालं। संतोष वडवळेची बोटं तोडण्यात आले, तलवारीनं मारहाण करण्यात आली, तेच आरोपी होते। गौरव कोडगिरीच्या प्रकरणात तेच आरोपी होते। माझ्या अपहरण प्रकरणात तेच आरोपी आहेत। या सगळ्यांच्या पाठीमागे मुख्य सूत्रधार आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि चिरंजीव त्यांचे आणि माजी आमदार मोहन हंबर्डे हे आहेत। हे मी जाहीर पुराव्यानिशी सांगतो आणि माझ्या विनंतीचा मान ठेवला। मला नांदेड जिल्ह्यातील स्थानिकचे सर्व नेते होते विमानतळावर। आदरणीय माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब होते, तुषार राठोड साहेब होते। सर्व शिष्टमंडळाच्या समोर मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती केली की साहेब, मी जरी राष्ट्रवादीचा असलो तर गुन्हेगारी वाढलेली आहे, गुन्हेगारी कुठेतरी संपुष्टात आली पाहिजेत आणि या प्रकरणाची चौकशी SIT मार्फत व्हावी अशी मी विनंती केली। माझ्या विनंतीला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मान देऊन तात्काळ आज या ठिकाणी SITची स्थापना झाली। खरं तर कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय आमचे नेते अजितदादा पवार साहेब, आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि या राज्याचे माजी मुख्यमंत्री ज्यांनी मला संकट काळात साथ दिली ते आमचे आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, माझे गुरु आदरणीय कमल किशोर साहेब यांनी पहिल्यांदा मला हॉस्पिटलमध्ये येऊन भेट देऊन सहानुभूती दिली। या सर्व नेत्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि मला शाश्वती आहे की मी जरी कोण्या पक्षाचा असेल तर या प्रकरणात, या गुन्हेगारी प्रकरणात कुठलाही नेता गुन्हेगाराला पाठीशी घालणार नाही याची मला गॅरंटी आहे। माझे पोलीस प्रशासनाला एवढी विनंती आहे की आदरणीय पोलीस अधीक्षक साहेब अविनाश कुमार जे आहेत, पोलीस महानिरीक्षक जे IG साहेब आहेत, शहाजी उमाप साहेब आहेत, त्यांची भेट घेतली मी दोघांची। त्यांना विनंती केली। त्यांनी मला गॅरंटी आहे की नांदेडचे अधिकारी आणि हे SITच्या बाबतीत कुठल्याही प्रकारात कुठलंही राजकीय प्रेशर न जुमानता ही चौकशी झाली पाहिजेत आणि पोलीस प्रशासन चौकशी करेल असा मला थोडा विश्वास आहे। आणि मी नांदेडच्या जनतेला सांगतो की हे प्रकरण झाल्यानंतर काही लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होता की जीवन घोगरे राजकीय आहे। मी राजकारण याच्यात अजिबात आणत नाही, कारण आज जीवन घोगरेवर हल्ला, उद्या तुमच्या कुटुंबात आई आहेत, वडील आहेत, भाऊ आहेत, बहीण आहेत, आजोबा आहेत, कोणाच्याही कुटुंबावर अशी वेळ येऊ नये। जे काही आमदार चिखलीकरांचे अंधभक्त आहेत त्यांना मी सांगून इच्छितो की तुम्ही किती वर्ष अशा गुन्हेगाराच्या पाठीमागे राहता। एक दिवस तुमच्या कुटुंबावर वेळ आल्यावर तुम्हाला कळेल की गुन्हेगारी म्हणजे काय असते, अपहरण म्हणजे काय असते। कोणाचं लालसा करून तुम्ही चुकीचं कॉमेंट टाकू नका। फक्त माझा एकच उद्देश आहे की पक्ष कोणताही असो, पक्षीय राजकारण या ठिकाणी करायचं नाही। या ठिकाणी गुन्हेगारी संपुष्टात आली पाहिजेत हा एकमेव माझा उद्देश आहे। म्हणून मी पुढाकार घेतलेला आहे। माझ्यावर अन्याय झाला आणि या अन्यायाला निश्चित वाचा फुटेल, न्याय मिळेल एवढी मला अपेक्षा आहे। पोलीस प्रशासनावर विश्वास आहे, राज्याच्या नेत्यावर विश्वास आहे। त्यामुळं आता या चौकशीत मी प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य करणार आहे आणि प्रशासन निश्चित ठोस भूमिका घेईल, आरोपीवर कडक शिक्षा होईल याची मला शाश्वती आहे। या अपहरण प्रकरणानंतर माझे गुरु आदरणीय कमल किशोरजी कदम साहेब यांनी मला हॉस्पिटलमध्ये येऊन भेट देऊन सहानुभूती दिली। राज्याचे माजी मुख्यमंत्री, या जिल्ह्याचे लोकनेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी मला वेळोवेळी सहकार्य केलं, पाठबळ दिलं, पोलीस प्रशासनाला सूचना केल्या। आमचं कुटुंब घाबरलेलं होतं, त्या परिस्थितीत त्यांनी सहकार्याची भूमिका दाखवली। त्यानंतर त्यांनी स्वतः घरी येऊन माझ्या कुटुंबाची विचारपूस केली, आधार दिला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो। एकनाथदादा पवार यांनी सहकार्याची भूमिका घेतली। या जिल्ह्यातील बऱ्याच सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सहानुभूती दाखवली, कारण गुन्हेगाराला कुठलाही राजकीय नेता पाठीशी घालत नाही। आता हा एकच आमदार आहे जो या गुन्हेगाराच्या याच्यात बरबडलेला आहे, रवलेला आहे। ते निश्चित प्रशासन त्याला बाजूला केल्याशिवाय, त्याच्यावर कडक शासन लावल्याशिवाय थांबणार नाही एवढी मला गॅरंटी आहे।